नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शासनाच्या ब्रिज कोर्सनुसार टेस्ट नंबर 1 संपन्न झालेली आहे। आज आपल्याकडे इयत्ता 9वी मराठी माध्यम इंग्रजी विषयाची 15 गुणाची प्रश्नपत्रिका आहे। या प्रश्नपत्रिकेवर आपण चर्चा करणार आहोत आणि उत्तरे कशी शोधावीत याचे काही सोल्युशन मिळतात का हे पाहणार आहोत। विद्यालयातून ज्याप्रमाणे आपल्याला सूचना मिळालेल्या असतील त्याप्रमाणे या प्रश्नांची उत्तरे लिहून आपल्याला सबमिट करायची आहेत। आता पहिला प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 1, डू ॲज डायरेक्टेड ॲज पर द सेट इन्स्ट्रक्शन्स इन द क्वेश्चन्स। खाली दिलेले काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नामध्ये ज्याप्रमाणे आपल्याला सूचना दिलेली आहे, इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, त्याप्रमाणे आपल्याला या प्रश्नाची उत्तरे लिहायची आहेत। तर पहिला प्रश्न बघा, ए, मेक लिस्ट ऑफ वर्ड्स अँड एक्सप्रेशन ऑफ जॉयफुल इमोशन्स अँड ट्राय टू कन्स्ट्रक्ट द सेंटेन्सेस अँड स्पीक इन फ्रंट ऑफ द क्लास। यासाठी आपल्याला 1 मार्क आहे। या प्रश्नाचा अर्थ आपण समजून घेऊ। ए प्रश्नाचा अर्थ असा आहे की आपल्याला काही शब्दाची लिस्ट बनवायची आहे की ज्यामध्ये आपल्याला आनंदाचे काही एक्सप्रेशन दिसतील। आपण आनंद ज्या शब्दामध्ये व्यक्त करतो त्या शब्दाची आपल्याला लिस्ट बनवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला काही वाक्य तयार करायचे आहेत आणि ते वाक्य वर्गाच्या समोर आपल्याला वाचायचे आहेत। तर ज्या क्षेत्रामध्ये विद्यालय सुरू झाली आहेत त्या क्षेत्रामध्ये हे ओरल एक्झाम म्हणून किंवा ओरल प्रश्न म्हणून घेतले जाईल आणि ज्या ठिकाणी विद्यालय सुरू झाले नाहीत त्यांनी हा लेखी स्वरूपात सबमिट करायचा आहे। एका उत्तरपत्रिकेवर सगळेच्या सगळे हे प्रश्न लिहून आपल्याला सबमिट करायचे आहेत आणि ज्या ठिकाणी विद्यालय सुरू झाले त्या ठिकाणी जे ओरल असणारे प्रश्न आहेत, ओरलसाठी असणारे प्रश्न ते वर्गाच्या समोर आपल्याला वाचून दाखवायचे, त्यासाठी 1 मार्क दिलेला असतो। ठीक आहे, दुसरा प्रश्न बघा, मेक अ लिस्ट ऑफ वर्ड्स एक्सप्रेशन्स ऑफ सॅडनेस अँड ट्राय टू कन्स्ट्रक्ट द सेंटेन्सेस अँड स्पीक इन फ्रंट ऑफ द क्लास। दोन्ही प्रश्न सेम आहेत, फक्त पहिल्यामध्ये तुम्ही आनंद व्यक्त करण्यासाठी कोणते वाक्य तयार कराल आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये दुःख व्यक्त करण्यासाठी कोणते वाक्य तयार कराल किंवा एक्सप्रेशन्स तयार कराल। इमोशन्स असतील किंवा आपले जॉयफुल इमोशन्स आणि या ठिकाणी सॅड इमोशन्स असं म्हटलेलं आहे। ठीक आहे, दोन्ही प्रश्नाचे अर्थ तुम्हाला कळलेले असतील। परत एकदा सांगतो, प्रश्न एमध्ये तुम्हाला आनंद व्यक्त करण्यासाठी वाक्य तयार करायचे आहेत आणि ते वर्गासमोर वाचून दाखवायचे असेल किंवा बोलून दाखवायचे आहेत आणि दुसऱ्यामध्ये दुःखाची जी वाक्य आहेत, दुःख व्यक्त करण्यासाठी जी काही वाक्य आपण बोलतो ती इंग्लिशमध्ये तुम्हाला वर्गासमोर बोलायची आहेत। परत एकदा सांगतो मी की ज्या ठिकाणी विद्यालय सुरू झाले आहेत त्या ठिकाणी ही ॲक्टिव्हिटी घेता येईल, ज्या ठिकाणी विद्यालय सुरू झाले नाहीत त्यांनी हे लेखी स्वरूपात प्रश्न लिहायचे आहेत आणि सबमिट करायचे आहेत। क्वेश्चन नंबर 2 बघा, टिक द करेक्ट ऑप्शन। टिक द करेक्ट ऑप्शन। एक प्रश्न दिलेला आहे, देअर आर 3 ऑप्शन्स गिवन। जनरली वी लिसन द इन्स्ट्रक्शन्स ॲट। बघा, ए नंबरचा प्रश्न आहे, जनरली वी लिसन द इन्स्ट्रक्शन्स ॲट। आपण सामान्यपणे सूचना कुठे ऐकतो किंवा सूचना जनरली आपण या ठिकाणी ऐकतो। तर खाली काही 3 ठिकाणाची नावे दिली आहेत, फेरी कूल प्लेसेस, ॲट बस स्टँड और रेल्वे स्टेशन आणि 3 नंबरचं आहे टी कॉर्नर्स। प्रत्येकदा बघा ऑप्शन्स, पहिला आहे फेरी कूल प्लेसेस, 2 नंबरचा आहे ॲट बस स्टँड और रेल्वे स्टेशन आणि तिसरं आहे टी कॉर्नर्स। आता 3पैकी आपण कोणत्या ठिकाणी जास्तीत जास्त सूचना ऐकतो हे आपल्याला माहीत आहे। ओके, त्यामुळे त्याचं उत्तर लिहायचं आहे। ओके, आता याचा अर्थ बघा आहे, फेरी कूल प्लेसेस म्हणजे अतिशय शांत ठिकाण। 2 नंबरचं आहे ॲट बस स्टँड और रेल्वे स्टेशन म्हणजे बस स्टँडवर किंवा रेल्वे स्टेशनवर। तिसरं आहे टी कॉर्नर्स म्हणजे ज्या ठिकाणी चहा वगैरे आपण प्यायला जातो त्या ठिकाणी। तर जास्तीत जास्त सूचना आपल्याला कुठे ऐकायला मिळतात हे आपल्याला माहिती आहे। या ठिकाणी मला स्पष्ट उत्तर सांगायची गरज नाही, कारण की साधे उत्तर आहेत, तुम्हाला मराठी अर्थ कळाला की तुम्हाला समजते। म्हणून पहिल्या म्हणजे ए प्रश्नाचं उत्तर काय हे तुम्हाला कळालं असेल, ते तुम्ही लिहायचं आहे। आता अशी अपेक्षा या व्हिडिओमधून करायला नको की आम्हाला जसं तसे उत्तर हवे आहेत। हे फक्त आपल्याला काय डिस्कशन करायचं आहे, समजून घ्यायचं आहे आणि हे उत्तर शोधण्यासाठी तुम्हाला काय जास्त काही हार्डवर्क करायची गरज नाही। बघा, पहिल्या प्रश्नाचा अर्थ कळाला, 3 पॉईंट जे तुम्हाला अर्थ सांगितले म्हणजे लगेच तुम्हाला उत्तर कळेल। कधी कमेंट बॉक्समध्ये मला काही विद्यार्थी विचारतात की सर आम्हाला उत्तरे सांगा। तर मग स्पष्ट उत्तर सांगल्यानंतर या प्रश्नपत्रिकेला काय अर्थ येणार आहे? आणि स्पष्ट उत्तर सांगण्याची गरज नाही मुळात, एवढी सोपी आणि सरळ आणि साधी साधी प्रश्नपत्रिका आहे। ठीक आहे, बी नंबरचा प्रश्न बघा, इन्स्ट्रक्शन्स कॅन बी गिवन इन। इन्स्ट्रक्शन्स कॅन बी गिवन इन म्हणजेच सूचना, ज्यावेळेस आपल्याला सूचना दिल्या जातात ते या पद्धतीमध्ये दिल्या जातात। तर पहिला आहे बघा स्टेटमेंट। स्टेटमेंटचा अर्थ होतो विधान। 2 नंबरचा इम्परेटिव्ह सेंटेन्स आज्ञार्थी वाक्य आणि 3 नंबरचं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स उद्गारवाचक वाक्य। म्हणजे साध्या विधानामध्ये सूचना दिल्या जातात का आज्ञार्थी वाक्यामध्ये दिल्या जातात का उद्गारवाचक? आता आपल्याला आतापर्यंत सूचना कशा प्रकारच्या असतात की प्रवाशांनी प्लॅटफॉर्म नंबर 2वर थांबावे उदाहरणार्थ, किंवा या ठिकाणी स्वच्छता ठेवावी। आता हे सगळे जे वाक्य आहेत या वाक्यामधून आपल्याला काय कळते की याच्यामधून आज्ञा असते का उद्गारवाचक असते का साधं विधान असते हे आपल्याला समजायला पाहिजे। ओके, एखाद्या वेळेस आपण
एखाद्या मंदिरामध्ये जातो, पायर एक पाटी लिहिलेली असते की तुमची चप्पल वगैरे बाहेर ठेवा, टेक ऑफ युअर शूज हिअर असं इंग्लिशमध्ये लिहिलेलं असते. तर त्यावरून आपल्याला कळते की ही आज्ञा आहे, उद्गारवाचे काही का विधान आहे. म्हणजे या तीनपैकी एक कोणता ऑप्शन निवडायचं हे तुम्हाला कळालं असेल. क्वेश्चन नंबर 3. विच इज द बेस्ट प्लॅटफॉर्म टू गेट अन इन्फॉर्मेशन अबाउट करिअर. विच इज द बेस्ट प्लॅटफॉर्म टू गेट अन इन्फॉर्मेशन अबाउट करिअर. खाली 3 ऑप्शन दिले आहेत. या तीनपैकी तुम्हाला योग्य ऑप्शन निवडायचं आहे. या प्रश्नाचा अर्थ बघा काय. विच इज द बेस्ट प्लॅटफॉर्म टू गेट अन इन्फॉर्मेशन अबाउट करिअर. करिअर संबंधी सगळ्यात चांगली माहिती आपल्याला कोणत्या प्लॅटफॉर्मवरून मिळते. तर पहिला आहे ऑप्शन न्यूजपेपर, वर्तमानपत्र. ऑप्शन नंबर बी महाकरिअर पोर्टल, जे शासनाने सध्या सुरू केलेलं आहे. या महाकरिअर पोर्टलच्या माध्यमातून वेगवेगळ्या पदाविषयी आपल्याला माहिती मिळते. फॉर्म्स कसे भरायचे, जाहिरात कोणती आहे, किती पदासाठी आहे, क्वालिफिकेशन काय आहे, सगळी माहिती आपल्याला या 2 नंबरच्या ऑप्शनमधून म्हणजेच महाकरिअर पोर्टलमधून मिळते. तिसरं ऑप्शन आहे टी व्हीच्या माध्यमातून. आता या तिन्ही ऑप्शनपैकी आपल्याला करिअरची माहिती कुठून मिळते हे तुम्हाला वेगळं सांगायची काही गरज नाही. म्हणजे एवढे आपण समजदार आहोत. ओके. म्हणजे स्पष्ट उत्तरे सांगण्यापेक्षा तुम्ही थोडी जरी मेहनत केली तरी तुम्हाला उत्तर कळणार. मी फक्त अर्थ सांगणार व्यवस्थित आणि उत्तर निवडण्याचे काम तुम्ही करायचं. ठीक आहे. नंतरचा आहे बघा क्वेश्चन नंबर 4. राईट अ मिनिंगफुल पॅराग्राफ अबाउट युअर मदर विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग वर्ड्स. राईट अ मिनिंगफुल पॅराग्राफ. तुम्हाला एक पॅराग्राफ लिहायचं आहे अबाउट युअर मदर, आपल्या आईविषयी, तुमच्या आईविषयी, विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग वर्ड्स, खाली दिलेल्या शब्दाची मदत घेऊन. आता बघा खाली कोणकोणते शब्द दिले आहे. काइंड हार्टेड. मी तुम्हाला याचा अर्थ सांगतो. काइंड हार्टेड दयाळू हृदयाची, हार्ड वर्किंग मेहनत करणारी, कुक स्वयंपाक करणारी, एज्युकेटेड म्हणजे सुशिक्षित शिकलेली, आणि रिलिजियस धार्मिक. हे सगळे जे शब्द दिलेले आहेत ते तुमच्या आई संबंधित दिलेले आहेत असं समजायचे आपल्याला, किंवा आपल्या आई संबंधित दिलेले आहेत असं समजायचे. आणि या शब्दाच्या मदतीने आपल्याला एक पॅराग्राफ लिहायचं आहे. त्याला 2 मार्क आहेत. ओके. आपली आई कशी आहे तर काइंड हार्टेड आहे, ती मेहनत करते, ती स्वयंपाक करते, ती शिकलेली पण आहे आणि धार्मिकसुद्धा आहे. मग यावरून आपल्याला 4-5 ओळी तयार करायच्या, म्हणजे एक पॅराग्राफ तयार करायचा, त्याला 2 मार्क मिळणार आहेत. मला 1-2 वेळा या व्हिडिओच्या खाली, म्हणजे अशाच व्हिडिओच्या खाली, म्हणजे कारण की मी बघा 7वीचं आणि 10वीचं सुद्धा प्रश्नपत्रिका समजून सांगितली, आणि त्यामध्ये मला एक कोणतरी विद्यार्थी होता, त्याने मला प्रश्न विचारला होता की मला उत्तर द्या. ठीक आहे. आता याच्यापेक्षा साध्या पद्धतीनं आपण काय समजून सांगायचं, म्हणजे एवढे सिम्पल वेने किंवा मेथडने आपण हे समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे, आणि सगळ्यांना हे समजणं गरजेचं आहे आणि अपेक्षितसुद्धा आहे. त्यामुळे डिटेलमध्ये प्रश्न किंवा डायरेक्ट प्रश्नाची उत्तरे देणं योग्य वाटत नाही मला. ठीक आहे. नंतर 5 बघा. नाव अ डेज, क्वेश्चन नंबर 5. नाव अ डेज व्हॉट ॲडवाइसेस वी रीड ॲट पब्लिक प्लेसेस. याचा अर्थ होतो आत्ताच्या परिस्थितीमध्ये किंवा सध्याच्या दिवसांमध्ये आपण कोणत्या प्रकारचे सल्ले किंवा सूचना वी रीड ॲट पब्लिक प्लेसेस, ज्या ठिकाणी सार्वजनिक जागा असतात, सार्वजनिक ठिकाणी कोणत्या प्रकारच्या सूचना आपल्याला आता सध्या पाहायला मिळतात. तर पहिला ऑप्शन आहे बघा, सीट इन ग्रुप्स, ग्रुपमध्ये बसा. दुसरं आहे यूज मास्क अँड सॅनिटायझर, मास्कचा वापर करा आणि सॅनिटायझर वापर करा. सॅनिटायझर आणि मास्कचा वापर करा, दुसऱ्या ऑप्शनचा अर्थ. तिसरं आहे स्पीक लाऊडली, जोरात बोला. असा साधा आणि सरळ आहे, कॉमन सेन्सचा एक भाग याच्यामध्ये, की पब्लिक प्लेसेसमध्ये या 3पैकी कोणत्या सूचना आपल्याला ऐकायला मिळतात. ग्रुपमध्ये बसा असं मिळते का, मास्क वापरा आणि सॅनिटायझर वापरा अशी सूचना मिळते आपल्याला ऐकायला, काही स्पीक लाऊडली. ओके. या 3पैकी कोणतं उत्तर आहे हे तुम्हाला सांगायची काही गरज नाही. नंतर बघा 6वा प्रश्न आहे, राईट अँड शॉर्ट एसे विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग पॉईंट्स. खाली काही पॉईंट दिले, त्या पॉईंटच्या मदतीने आपल्याला एक शॉर्ट एसे लिहायचा आहे. आता या ठिकाणी एक मिस्टेक झाली, ग्रॅमॅटिकल मिस्टेक किंवा स्पेलिंग मिस्टेक म्हणू आपण. राईट अँड शॉर्ट एसे, या ठिकाणी अँडच्या ठिकाणी अ पाहिजे, राईट अ शॉर्ट एसे. ओके. टायपिंग मिस्टेक आहे, आपण समजून घ्यायची. राईट अ शॉर्ट एसे विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स. कारण की ही प्रश्नपत्रिका मी शासनाच्या वेबसाईटवरून डाउनलोड केलेली आहे. होऊ शकते टाईप करताना त्यांच्याकडून चुकी झाली, आपण समजून घ्यावी. 2 मार्कासाठी आपल्याला शॉर्ट एसे लिहायचं आहे. त्यामध्ये प्रश्न बघा कसे, त्या प्रश्नाच्या मदतीने किंवा पॉईंटच्या मदतीने आपल्याला एसे लिहायचं आहे छोटासा. व्हिच गेम डू यू लाईक, कोणता गेम तुम्हाला आवडतो. हु इज युअर फेवरेट प्लेयर, तुमचा प्लेयर कोण, सर्वात फेवरेट कोण प्लेयर आहे. डू यू पार्टिसिपेट इन स्कूल कॉम्पिटिशन, स्कूल कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही सहभाग घेत असता. डू यू प्रॅक्टिस रेग्युलरली अँड फेअर, तुम्ही नेहमी प्रॅक्टिस करता का आणि कुठे.
बघा, या सगळ्या प्रश्नाचे अर्थ मी तुम्हाला सांगितले, त्याचे फक्त तुम्हाला एका वाक्यात उत्तर लिहायचे आहेत. ॲटोमॅटिक तुमचा शॉर्ट एसे तयार होईल. या ठिकाणी बघा, हे लास्ट जे वाक्य आहे, डू यू प्रॅक्टिस रेग्युलरली, या ठिकाणी प्रॅक्टिस हा जो शब्द आहे, जनरली आपण जे भारतीय इंग्लिश आहे त्याच्यामध्ये प्रॅक्टिस हा नाऊन म्हणून वापरला जातो, पण या ठिकाणी सुद्धा एक स्पेलिंग मिस्टेक आहे. या ठिकाणी प्रॅक्टिस ही जी सी दिसते लास्टला, त्या ठिकाणी ए सी पाहिजे होतं आपल्या इंडियन लँग्वेजनुसार. ती पण एक टायपिंग मिस्टेक आहे शासनाच्या प्रश्नपत्रिकेमधली, ती आपण समजून घ्यायची आणि याचे उत्तर लिहायचे, म्हणजे एक छोटासा निबंध लिहायचा या प्रश्नाच्या मदतीने. नंतर बघा 7वा प्रश्न आहे, मेक अ लिस्ट ऑफ 4 सेंटेन्सेस अबाउट फिअर. त्याला किती मार्क आहेत? 2 मार्क आहेत. मेक अ लिस्ट ऑफ 4 सेंटेन्सेस अबाउट फिअर. फिअरचा अर्थ भीती, भीतीच्या संबंधी किंवा भीतीविषयी आपल्याला 4 वाक्य बनवायचे आहेत, त्याची लिस्ट करायची. ओके, म्हणजे भीती या शब्दाचा अर्थ किंवा या भीती या शब्दाच्या संबंधी कोणतेही 4 वाक्य आपल्याला लिहायचे आहेत. ठीक आहे, एक तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सांगतो. समजा फिअर आहे. ओके, फिअर म्हणजे भीती. आता मराठीमध्ये जर एखादं वाक्य करायचं झालं की मला रात्रीने भीती वाटते. ओके, मला रात्रीने भीती वाटते किंवा काळोख असेल तर मला भीती वाटते. मग आपण इंग्लिशमध्ये असे वाक्य करायचे. एक 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 एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला सांगतो. आय फिअर इन द डार्कनेस. आय फिअर इन द डार्कनेस. ज्यावेळेस काळोख असतो त्यावेळेस मी भीतो. इट मीन्स such a types of sentences we have to frame there, means maximum 4 sentences you have to write there, and for that we are given 2 points or 2 marks. It's very simple. एकदा आपल्याला अर्थ कळाला आहे एका शब्दाचा की आपण वाक्य बनवू शकतो. क्वेश्चन नंबर 8, दिस इज द लास्ट क्वेश्चन, लास्ट नाही, 8वा प्रश्न. मेक ॲट लिस्ट 3 स्मॉल वर्ड्स युजिंग द लेटर्स इन द गिवन वर्ड्स. 2 मार्कासाठी आहे. मेक ॲट लिस्ट 3 स्मॉल वर्ड्स, म्हणजे ए आणि बी या ठिकाणी 2 शब्द दिले आहे, इंटरमिजिएट अँड मिसअंडरस्टँडिंग. या एका शब्दापासून आपल्याला 3 शब्द बनवायचे आहेत. 3 शब्द. आता एक शब्द मी तुम्हाला सहज एक्झाम्पल म्हणून सांगतो. बघा, इंटरमिजिएट. आता याच्यामध्ये आपल्याला एक शब्द कोणता बनवता येईल? डेट, DATE. स्पेलिंग कोणताही अल्फाबेट यामधला घेऊ शकता तुम्ही, फक्त अर्थपूर्ण इंग्लिश शब्द बनवायचा. आपल्याला एका शब्दापासून 3 बनवायचे आहेत. DATE, डेट बनवला. अशा प्रकारचे तुम्ही इंग्लिशमधले वेगवेगळे शब्द यापासून बनवू शकता. नंतर दुसरं आहे मिसअंडरस्टँडिंग. तर यापासून सुद्धा आपल्याला 3 शब्द बनवायचे आहेत. एक शब्द मी सहज सांगतो तुम्हाला, स्टँड, STAND, स्टँड. ओके, बाकीचे तुम्ही 2 लिहायचे आहेत आणि सोपं आहे ते लिहिणं. काय अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला कळवू शकता. नंतर लास्ट क्वेश्चन नंबर 9. कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन्स. ॲट 4 वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. आता मेकिंग द चेन हा प्रश्न आपल्याला जनरली माहीत असतो. मराठीमध्ये आपण त्याला चेन बनवणे म्हणजे शेवटच्या शब्दापासून आपण अंताक्षरी वगैरे जे गाण्यांची अंताक्षरी वगैरे आपण खेळत असतो ना, त्याप्रमाणे आपल्याला या शब्दाची अंताक्षरी करायची आहे. या ठिकाणी एक एक्झाम्पल म्हणून शब्द दिला आहे रूम. आता आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं की या ठिकाणी फक्त सगळे नाऊन आले पाहिजेत, नाम आले पाहिजे. एक रूम हे नाऊन आहे, मग याच्या यम हा लास्ट शब्द आहे. यमपासून आपल्याला दुसरा एक शब्द तयार करायचा. एक एक्झाम्पल सांगतो मी. रूम, नंतर आहे मॅन, MAN. हे एक एक्झाम्पल दिलं मी यमपासून. तुम्ही कोणतंही लिहू शकता. मँगो आहे, मॅन आहे. ओके, माऊस आहे. देर आर मेनी टाईप्स ऑफ वर्ड्स इन इंग्लिश दॅट बिगिन विथ यमपासून सुरू करणारे अनेक शब्द आहेत. फक्त आपल्याला नावून घ्यायचे आहेत म्हणून मी तुम्हाला एक सांगितलं, यमपासून सुरू होणारा. बाकीचे 3 तुम्ही लिहा. ओके, त्याला मेकिंग द वर्ड चेन म्हणतो आपण. आणि ह्या 9वीमध्ये आणि 10वीमध्ये कंपल्सरी विचारला जाणारा प्रश्न आहे. अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण उपयुक्त नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा. टू वॉच सच अ टाईप ऑफ युजफुल व्हिडिओज, प्लीज सबस्क्राईब दिस चॅनल अँड प्रेस द बेल आयकॉन so that you will never miss an update. And the name of our channel is AK Plus Universe of Learners. अपेक्षा आहे की तुम्हाला प्रश्नपत्रिका समजली असेल. नसेल समजली किंवा काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये प्रॉब्लेम टाका की मला हे कळलं नाही, त्याचं आपण स्पष्ट उत्तर देण्याचा प्रयत्न करू. ओके, जर तुम्हाला हे डिस्कशन थोडं आवडलं असेल तर मित्रापर्यंत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.